मॅडम चीनमध्ये कोरोनाचा व्हायरस निर्माण झाला। मॅडम फेब्रुवारी एंड पर्यंत आपण अनलॉक जो आहे तो संपूर्ण मुंबई शहरात होऊ शकता अशी माहिती सध्या मिळते। मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती सध्या कमी आहे, परंतु 100% लसीकरण जे आहे ते अजून व्हायचं आहे, दुसरा डोस थोडासा बाकी आहे, त्यामुळे 100% दोन्ही डोस झाल्यानंतर मुंबई जे आहे ते अनलॉक होईल अशी माहिती मिळते। काय निघतं सत्य माहिती आहे आणि त्याच्यामध्ये येत्या आठवडाभरात 100% वॅक्सिनेशन आपलं कंप्लीट होईल, पहिला दुसरा हे संपूर्ण। त्यानंतर आपण जे लहान 15 ते 18 वर्षा मुलांना करतोय त्याचा प्रतिसाद थोडासा कमी मिळतोय, पण आता लोकांना कळायला लागले की त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्यामुळे तोही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय। आणि आपण फेब्रुवारी एंडपर्यंत जे आमचे सुरेश काकांनी म्हणाले की आम्ही अनलॉकमध्ये जाऊ सगळंच, तर मला वाटतं ही सगळ्या लोकांसाठी आनंदाची बाब आहे आणि खरंच चांगलं झालं की लवकरात लवकर सगळंच चालू होणं गरजेचं आहे। पण म्हणजे मी एक महापौर म्हणून सांगेन की जोपर्यंत आपल्याला 2 लसीकरणाचं आपण 100% पूर्ण केलं आहे, पण जोपर्यंत मास्क वापरा हे वापरू नका असं गव्हर्नमेंट, केंद्र, राज्य आणि महानगरपालिका, तोपर्यंत मात्र आपल्याला मास्क वापरायचं आहे, सॅनिटायझर व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त गर्दी असली जरी तरी त्या गर्दीमध्ये स्वतःला मास्क लावून सुरक्षित करायचं आहे। हॉटेल रेस्टॉरंट्स यांची सातत्याने मागणी राहिली आहे की पूर्ण क्षमतेने आम्हाला आता व्यवसाय सुरू करू द्या, कारण बरंचसं नुकसान झालेलं आहे। तर साधारणतः महापालिका काय निर्णय घेईल फेब्रुवारी अखेरपर्यंत की पुन्हा पुढचा महिना उजाडेल संपूर्ण 100% अनलॉक व्हायला? आणखी एक याच्यात बाब अशी आहे की अनेक मतं अशी व्यक्त होतात की आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून अनलॉक करतायत। नाही, मुळामध्ये बिनबुडाचे आरोप तर कायम होतच आहेत, त्या आरोपांना काय तथ्यच नसतं, परंतु शेवटी विरोधी पक्ष आहेत, एकमेकांवर असे आरोप चालायचेच। या आरोपापेक्षा मुंबईचं संरक्षण, मुंबईच्या कोरोनापासून कसे वाचतील किंवा वाचवले गेले किंवा वाचवले जाणार आहे या सगळ्याची शक्यता म्हणजे आता आपण एकच इमारत आपल्याकडे एवढ्या पक्क्या सगळ्या मुंबईत एकच इमारत आपल्याकडे बंद आहे, लॉक आहे, ती पण ह्या 8 दिवसात ती उघडेल। याचा अर्थ आपण सगळीकडे अनलॉकमधनं आता बाहेर पडतोय आणि ते पडायलाच पाहिजे। काळजी घेऊया स्वतःची आणि इतरांची, आणि आपला उद्योगधंदा सगळा कायम चालू राहिला पाहिजे। या मताशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे तर नक्की सहमत आहे, त्यांची अख्खी टीम। आपल्याला जे काही अनलॉक झालं, जे काही लॉकडाऊन झालं, जे काही जे झालं ते मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी झालं एवढं मात्र निश्चित। त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं म्हटलंय की मुंबईत जेव्हा कोरोना हाय पॉइंटला होता तेव्हा मुंबईतून जे मजूर, जे श्रमिक मुंबईच्या बाहेर खास करून यूपी बिहारमध्ये गेले, तिथे कोरोना पसरायला काँग्रेस जबाबदार आहे। त्याच्यामुळे देशभरात कोरोना पसरला कारण काँग्रेसच्या नेत्यांनी इथून मोफत तिकीटं काढून इकडच्या मजुरांना यूपी आणि बिहारमध्ये पाठवलं। तर त्यामुळे उत्तर भारतात जो कोरोना पसरलाय त्याला जबाबदार महाराष्ट्रातले नेते आहेत, त्यातल्या काँग्रेसचे नेते आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला। सन्माननीय देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही। मी फक्त वास्तव काय आहे तेवढंच सांगेन। सध्याचं वास्तव एवढंच आहे की ज्या देशातून म्हणजे ज्या चीनसारख्या देशातून संपूर्ण जगाला ठप्प करणारा करोना हा चीनमधनं आला, त्यानंतर संपूर्ण मुंबई म्हणा, महाराष्ट्र म्हणा, सगळ्या राज्यांनी देशातल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम केलं। आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे आज अव्वल नंबरमध्ये गेल्या 3 वर्षात सतत येत आहेत आणि त्या संपूर्ण देशातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची तुलना केली गेली आणि त्या तुलनेत ते अव्वल नंबरवर आले। याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामगिरी जी त्यांच्या महाराष्ट्राची आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये असलेली मुंबई, कारण मी मुंबईची महापौर आहे म्हणून मी सतत तो उच्चार करेन
पण त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेतली. अनेक राज्यांच्या लोकांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यापेक्षा कुटुंब प्रमुख हे जास्त भावतायत आणि त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतली. आता राहिला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा वाद. त्या वादात आम्हाला उडी मारायची गरज नाही, आम्ही उडी मारणार नाही. आमचं एकच सांगणं असेल, केंद्र असेल किंवा महाराष्ट्रातल्या मध्ये असलेले काँग्रेस असतील तर त्यांचा वाद त्यांनी बघावा. पण एक आहे की महाराष्ट्रामध्ये जी रेल्वे चालते ती जरी केंद्रात ना येणारी रेल्वे म्हणजे केंद्र त्याला रेल्वेचा प्रमुख असतात, रेल्वे कुठे पाठवायची, कधी पाठवायची, काय करायची. आणि कितीतरी असे लोक आहेत, तुम्ही जर युपीतल्या अनेक लोकांना भेटला तर ते सांगतील की महाराष्ट्रामधनं जाईपर्यंत आमची बडदास्त चांगली होती. ठिकठिकाणी अगदी ठाण्यामध्ये मग एकनाथ शिंदे असतील, त्याच्या पुढचं जो काही त्यांचा चालण्याचा एरिया होता किंवा रेल्वे होती त्याच्यामध्ये त्यांना खाण्यापासून पाण्यापर्यंत सगळं मिळालेलं. महाराष्ट्रानंतर म्हणजे हे मी पेपरमध्ये आणि तुमच्या मीडियातनंच बघितलेलं आणि वाचलेलं सांगते, महाराष्ट्रानंतर मात्र त्यांचे खूप हाल झाले असं त्यांचं म्हणणं आहे. असे कितीतरी जे गेलेले मजदूर आहेत ते जर तुम्ही भेटलात त्यांना तर त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकता येईल. त्याच्यानंतर ते जेव्हा युपीत गेले तेव्हाही त्यांना महिनाभर त्यांच्या राज्यात म्हणजे त्यांच्या घरी पाठवण्यात आलं नव्हतं असं तुमचा न्यूजपेपर, प्रिंट मीडिया आणि तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडियाच सांगत होता. आणि त्यामुळे तिथे त्यांचे नातेवाईक असूनही त्यांचे जे काही हाल झाले ते ज्यांनी अनुभवले ते सांगतील. त्यामुळे हा जो काही करोना आहे हा काय करोनानी राज्य महानगरपालिका बघून घुसलेला नाही. करोना अख्ख्या देशात होता. करोनाने देशामध्ये हाहाकार माजवला होता आणि म्हणून अख्खा देश सुद्धा लॉकडाऊनमध्ये गेला होता. ताई, लता दीदी यांच्या महानिर्वाणानंतर आता एक चर्चा सुरू झाली आहे की लता मंगेशकर यांचं स्मारक हे त्यांचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्या शिवाजी पार्कातच व्हावं. त्याच्यामुळे एक थोडा वाद सुद्धा बघायला मिळतोय की शिवाजी पार्कमध्येच अशा प्रकारची स्मारकं व्हावीत का? खेळाचं मैदान हे खेळासाठी असण्यापेक्षा ते स्मारकांसाठी होतंय का? अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी जाणीवपूर्वक मागणी भाजपनं केली आहे. महापौर म्हणून मी इतक्या झटपट त्याच्यावरती काही बोलणं उचित होणार नाही. पण किशोरी पेडणेकर एक मुंबईची नागरिक, प्रथम नागरिक नाही नागरिक म्हणून मी एवढंच सांगेन की लता दीदीची उंची मोजण्याचं कोणीही काम करू नये. त्यांच्या कीर्तीची उंची एवढी मोठी आहे ती कोणालाच ती मोजता येणार नाही. हे दुर्मिळ रत्न होतं आपल्याकडे, हे कुठेतरी दैवी रत्न होतं आणि त्या दैवी रत्नाचं राजकीय भाग करून भारतीय जनता पार्टीने तरी आता थांबावं. हा वाद लता दीदींवरनं वाढवू नका. लता दीदींचं स्मारक व्हायलाच पाहिजे. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो की जब तक चांद सूरज है तब तक हमारे छत्रपती शिवाजी महाराज की कीर्ती है, वैसे ही तसंच जब तक चांद सूरज आहे तेव्हापर्यंत आमच्या लता दीदीचं स्मरण, लता दीदींचा आवाज हा प्रत्येक व्यक्तीच्या, नुसतं देशात नाही तर जगात त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या आडोशाला राहून भारतीय जनता पार्टी वेगळं स्थान काहीतरी करून या मुंबईत, या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने चर्चा घडवून राजकारण करून कुठेतरी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं हे सध्या चूक आहे. आपल्याला लता दीदींचं स्मारक 100% हवं आहे आणि ते स्मारक नुसतं मुंबईत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाही तर जगात ठिकठिकाणी बनली पाहिजे. कारण त्यांनी जे काही संपूर्ण संगीत क्षेत्राला एक बहुमान दिलाय तो बहुमान अशी कधीतरी एक व्यक्ती जन्मते की तो संपूर्ण देशाचा उद्धार, जगाचा उद्धार करून जाते. त्यामुळे ना खरं म्हणजे लता दीदींच्या वरनं वाद घालणारा जो कोणी आमदार आहे तथाकथित त्याला कळलं पाहिजे की किती मोठं नेतृत्व आहे ते, किती मोठं रत्न आहे आणि त्या रत्नाला अशा घाणेरड्या राजकारणात तुम्ही आणताय. मला वाटतं आम्ही तो नक्की विचार करू.
कारण उद्धवजी म्हणा किंवा बाळासाहेब म्हणा किंवा आदित्य सगळ्यांचे म्हणजे मला काल राज ठाकरेंचं पण एक वेगळं दर्शन झालं की त्यांची एक त्यांच्याबद्दलची असलेल्या अशी सगळ्यांची आत्मीयता आहे. त्यामुळे त्यांना एका चौकडीत आणू नका. ते अतिशय उत्तुंग मोठं व्यक्तिमत्व आहे. ताई पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन झालंय. तुम्ही गोव्यावरून विरोधी पक्ष नेत्यांच्या विमानात आला, तो किस्सा कृपया सांगा काय? नाही, मुळामध्ये ना खरंच मला असं वाटतं तो किस्सा नव्हे. ज्या क्षणाला मला कळलं लता दिदींचं देहांत झालं तर तिकीट पण काढली गेली. चुकून ती तिकीट मुंबई गोवा झाली. तिकीट मिळाली ती 5:30ची मिळाली. वेळेत पोचणं माझी खूप धडपड होती. मी सतत श्री स्वामी समर्थांना साकडं घालत होती. काहीतरी मला असं चमत्कार म्हणायला हवा. मला माहिती नव्हतं फडणवीस साहेब त्या एअरपोर्टवर आहेत. एअरपोर्टचा जो अथॉरिटी आहे आमचा प्रोटोकॉलनी त्यांना फोन केला होता. ते मला भेटले. मला म्हणाले सगळे मार्ग बंद आहेत ताई, तुम्हाला तिकीट 5:30च्या नंतरचीच आहे, तुम्हाला त्यांनीच जाता येईल, तोपर्यंत तुम्ही जा. आता काहीच आमच्या हातात नाही. तेवढ्यात ते स्वतः पण आले. म्हणाले फडणवीस साहेब आलेले आहेत, तुम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केली तर तुम्हाला कदाचित जाता येईल. म्हटलं ठीक आहे. मी माझ्याकडे फोन नव्हता, मी मागून घेतला. मी फोन केला. एका क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्र्यांनी लगेच मला पसंती दिली. या ताई तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. बघा महाराष्ट्र आमचा ना असा सुसंस्कृत आहे. राजकारणाचा भाग सोडता महिलांचा एक सन्मान आणि त्यांच्या घरातल्या आईवडिलांचे संस्कार हे फडणवीस साहेबांनी दाखवले. मी त्यांच्या एअरक्राफ्ट जे काही विमान होतं त्याच्यातनं आम्ही आलो. पण त्याच्यात कुठलेही नाही, उलट खूप हसी मस्करी. त्यांनी मग त्यांची कामं चालू केली. 5-10 मिनटं आमचं बोलणं झालं. त्यानंतर ते त्यांच्या कामात राहिले. मी शांत बसली. पण एका क्षणाचा विलंब न लावता त्यांनी मला येऊ दिलं. याचा अर्थ आमची महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचे संस्कार हे प्रत्येकाच्या अंगात भिनलेले आहेत. ते मात्र फडणवीस साहेबांनी दाखवलं. त्याचं एवढं मोठं राजकारण करण्याचं काही गरज नाही. ते त्यांच्या जागी खूप मोठे आहेत. ते त्यांच्या पक्षाचा जे काही अजेंडा आहे तो चालवत आहेत. आम्ही आमच्या जागी आमच्या पक्षामध्ये एक शिवसैनिक म्हणून म्हणजे माझी शेवटची इच्छा तीच असेल की मी जेव्हा शिवसैनिक म्हणून माझा अंत होईल तेव्हा भगवा आणि माझ्याबरोबर असावा हे माझं पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे काही नाही. मला उलट बरं वाटलं की फडणवीस साहेबांनी एका क्षणाचा विलंब न लावता मला आतमध्ये घेतलं. ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो पहिलं तर. दुसरं आणि दुसरं असं म्हणतो की मानपूर घाटकोपर जो लिंक रोड आहे त्या लिंक रोडवरचे सुरक्षा कठडेच चोरीला गेलेले आहेत. ज्या पुलाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं तर दुर्लक्षित आहे. सीसीटीव्ही नाही, एकदम दुर्लक्षित. ऍक्सिडेंट झालेले आहेत भरपूर. नाही, अशा अधिकाऱ्यांना मी आज बोलवलंय. आणि इतकं कसा दुर्लक्षितपणा. मुळामध्ये 2 गोष्टी आहेत. सगळ्यात तुम्ही महापालिकेवर तर आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे होते पण ते लांब होते म्हणजे त्याच्यात आयडेंटिफाय होत नाही आहे. आणि हे गर्दुले जिथे स्लम आहे, स्लममधले सगळे नाही, स्लममध्ये खूप चांगली लोकं राहतात, गरीब असतील पण प्रामाणिक आहेत. त्यामुळे काही असे लोक आहेत की जे व्यसनाधीन आहेत आणि गर्दुले आहेत, ज्यांना थोडक्यात पैसे. मला तर म्हणायचं आहे उलट त्या गर्दुल्यांपेक्षा ना जे विकत घेतात त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे हा कुठला पाठ ह्या गर्दुल्यांनी आणलाय. त्यामुळे गर्दुल्यांवर कारवाई. त्यांना काय आतमध्ये टाकलं, थोड्या दिवस राहतात परत बाहेर येतात. एवढं मात्र आहे चांगल्या प्रतीचे आता सीसी कॅमेरे ज्याच्यामध्ये पूर्णतः म्हणजे ब्रिज तरी आपला जो डिझास्टर आहे त्याच्यात टाकून त्या डिझास्टरमधनं किमान रात्रीच्या वेळेला तरी ते डिझास्टरमधून दिसले पाहिजे असं मी पत्र देते. कारण काय ब्रिज खूप मोठं एक व्यक्ती करून जाईल पण अनेकांची घरं उजाडतील आणि नुकसान होईल. आता रिपेअरिंगचे त्वरित आदेश देता का? नाही दिले. मुळामध्ये आमचे वेलारसू आहे ॲडिशनल कमिशनर, त्यांनी खूप गंभीरतेने दखल घेतली. रिपेअरिंगचे तर आदेश दिलेच आहेत पण त्याच्यावरती हे जेव्हा घडलंय नुसतं घडल्यावर बोलण्यापेक्षा आता घडूच नाही म्हणून बोललं पाहिजे.
तर आम्ही घडूच नाही म्हणून प्रयत्न करतो. पूर्वेकडे एक इमारत आहे ज्याच्यामध्ये 20 लोक राहतात. मात्र आता महापालिका ती इमारत तोडायला जाते. मात्र त्या लोकांना अजूनही नोटीस दिलेली नाही आहे. तर महापालिका नाही, असं नाही होत. अचानक तोडायला जात नाही. जर सी कॅटेगरी किंवा सी याची जर झालेली असेल तर ती तोडली जाते. आणि त्याच्यासाठी त्यांना अनेकदा 100% सांगितलं असेल आणि तसं नसेल तर त्यांनी तसं आयुक्तांकडे जावं. मी आयुक्तांशी बोलते आणि त्यांनी ती संपूर्ण गंभीर परिस्थिती सांगावी. निश्चित महापालिकेला थांबवलं जाईल. केसेस कम हो रहे लगातार हम देख रहे हैं. जहाँ एक समय केसेस 10,000 के ऊपर आते थे वही केसेस 300 के करीब आ रहे हैं. तो क्या आने वाले समय में कह सकते हैं मुंबई में जो निर्बंध लगाए गए थे क्या कह सकते हैं अनलॉक हो सकता है मुंबई का लोग जो नागरिक हैं हर कठिन परिस्थिति में वो हमारे खुद के मार्ग निकालते हैं. मुंबई के जो आयुक्त है इकबाल चहल, मुंबई के ऊपर ध्यान दे के काम करने वाले हमारे मुख्यमंत्री सम्माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजेश टोपे और हमारा मंत्रीगण, ये मुंबई में काम करने वाला जो सिस्टम है महानगर पालिका और उनके महानगर पालिका चलाने वाले हमारे इकबाल चहल और उनके सब हमारे वार्ड ऑफिसर टीम हमारी, उन्होंने बहुत अच्छा काम किया. वो काम करते समय लोगों ने भी बहुत अच्छा सहकार्य किया. मुंबई के लोगों का ज़्यादा उसमें इन्वॉल्वमेंट है. सहकार्य नहीं होता तो ये दिन नहीं आते. तो आज भी अनलॉक की तरफ मुंबई चल रही है. कंप्लीट अनलॉक, मुझे लगता है आने वाले कुछ दिनों में कंप्लीट अनलॉक खुल जाएगी मुंबई. ये होने वाला है. आज भी हमारा जो वैक्सीन है आने वाला वीक में 100% होगा. हम जो वैक्सीन 15 से 18 का उसके ऊपर ज़्यादा अभी ध्यान दिया जाएगा. तो हमारी मुंबई अभी अनलॉक की तरफ, पूरी खुलने की तरफ चल रही है. कई केसेस कम हुए हैं तो कोविड सेंटर भी बंद, जंबो सेंटर्स भी बंद होने की बात जो है वो सामने आ रही है. उसको लेकर क्या कहेंगे? नहीं, जंबो सेंटर हम मैन पावर निकाल देते हैं क्योंकि वो रखना उचित नहीं होता है. लेकिन सिस्टम वैसा ही रखेंगे क्योंकि आने वाला कुछ साल पूरा जाने का और जो इंटरनेशनल लेवल पे जो चल रहा है कुछ, उसको ध्यान में रखते वो कोविड सेंटर वैसे ही रखेंगे. मैन पावर निकाल लेंगे क्योंकि उसके ऊपर खर्चा होता है. अभी जो हमारा स्थापत्य बनाया है वो वैसा ही रहेगा. ये मान के चले जो कह रहे थे, उम्मीद लगा रहे थे कि थर्ड वेव के पिछले अरब मुंबई में आने लिए वो आके चल गई है. नहीं, आके गई है. देखा ना हमारे महेंद्र का बिजनेसमैन, उन्होंने कहा है कि आनंद महिंद्रा जी कहा है कि हमारी जाते समय कोरोना ने हमारा आवाज लेके गए. इसका मतलब है बहुत दुख लगा है लोगों को कि कोरोना के वजह से हमारी लता दीदी चली गई. और इतना बड़ा दैविक चमत्कार हमारे देश का, एक हमारा मुंबई में हमारी शान लता दीदी, वो दुख की घटना हमें बार बार ये याद देता रहेगा कि कोरोना कितना डेंजर है. तो अभी भी हम अनलॉक में जा रहे हैं तो भी जब तक मास्क का जो नियम है वो तो पालना ही होगा क्योंकि पूरा ख़त्म नहीं हुआ है. उसका अभी छोटी सी पोच रही है, वो भी भारी हो सकती है. इसीलिए थोड़ी सावधानी बरतनी चाहिए, थोड़ा सावध होके काम करना चाहिए. बाकी मुंबई अनलॉक की तरह. एक और सवाल, कांदिवली के कुछ सोसाइटी मेंबर्स ने रोड पर बोर्ड लगाया है नो रोड नो वोट, और उनका कहना है कि जो रास्ता है बीएमसी को बोल रही है प्राइवेट रोड है और इसकी मरम्मत 2013 से लेकर अब तक नहीं करवाया है. नहीं, मुझे उसकी जानकारी नहीं है. ऐसे लोग मेरे पास आते हैं तो मैं उनको मदद करने को तैयार हूँ. एक मुंबई की मेयर करके, उसकी लीगल पॉइंट क्या है वो देखना पड़ेगा. वोट देना नहीं देना हर एक की मर्जी होती है, लेकिन संविधान ने आपको बहुत ही अच्छी तरह एक संधि दी है, उसको आप गवा नहीं सकते. एक कारण में आए मेरे साथ बैठे, आप लोग उनके साथ बातचीत करो, लेके आओ, जो जितना अच्छा कर सकते हो हम करेंगे.
क्या फरवरी के अंत तक माना जाए कि अनलॉक हो जाएगा सब? फरवरी के उसकी उस तरफ चल रही है मुंबई, 100% उस तरफ चल रही है। इसका मतलब है तीसरी वेव आके गई है, उसमें हमने एक बहुत ही अनमोल रत्न खोया है। तो हम सावधानी बरतते हुए आगे की जो हम आगे चलने वाले आगे लेके मुंबई को जाना है तो हम करें। मोदी जी ने जिस तरह से कहा, कल देखा मैंने स्पीच दिया उन्होंने कहा महाराष्ट्र मुंबई के चलते देश में कोरोना फैला है, तो उनके बयान को किस तरह देखा? नहीं, एक तो हमारे देश के पंतप्रधान हैं सम्माननीय नरेंद्र मोदी जी, उनके बारे में मैं नहीं कह सकती है और मुझे उसके बारे में बात भी नहीं करना है। सत्य परिस्थिति पूरे देश में चीन से आए हुए देश में नहीं पूरा वर्ल्ड थम गया था। तो मुझे लगता है वर्ल्ड थम गया, इसका मतलब है जिस चीन से आया और चीन ने पूरे वर्ल्ड को और कोरोना ने कई दिन कई महीने थमा दिया। लास्ट सवाल है, अब बीजेपी की मांग है लता दीदी का जो स्मृति स्थल है वो शिवाजी पार्क पर ही बने, उसको लेकर क्या कहेंगे? इस पर राजनीति भी लगातार जारी है। नहीं, बीजेपी हर टाइम ऐसा ही करती है। लता दीदी इतनी भी छोटी नहीं, बहुत ही उच्च स्थान में, जैसे छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ और हमारा स्वराज्य स्थापन हुआ, वैसे लता दीदी का जन्म ये संगीत क्षेत्र के लिए बहुत ही अच्छी संधि और इतनी ऊंची व्यक्ति के लिए इतना, अभी तक उनके दिन भी खत्म नहीं है तब तक राजकीयवाद जिसने किए वो तथाकथित नेता इधर से उधर उड़ के गया हुआ वो ऐसे ही करता है। तो मुझे ये गुस्सा है, अरे लता दीदी इतनी छोटी नहीं है, मत तुम्हारे राजकारण में राजकीय इसमें उनको ये करो। उनके स्थान पूरे मुंबई नहीं, पूरे देश नहीं, वर्ल्ड में होना चाहिए। पूरे जितना बने और महाविद्यालय बनना चाहिए उनका, उसमें उनका एक स्मृति स्थल रहना चाहिए। उनकी स्मृति स्थल की जो गूंज है गानों की वो चलनी चाहिए। मेरा तो कहना है कि जैसा उनकी गूंज है ये मेरे वतन के ऐसे बहुत सैकड़ों के ऊपर, हजारों के ऊपर उनके गान हैं और हर एक चौरे पे छोटी सी धुन में वो गान चलाओ, हर एक के दिल पे उन्होंने राज किया है। तो इतना छोटा मत बनाओ लता दीदी को। शेवटचा प्रश्न, दादर पारसी कॉलनीमधील पारसी लोकांनी अशी मागणी केली आहे की हाय गार्डन जे आहे 2 विभागात जात आहे, त्यामुळे ते एकाच वॉर्डात आणावं, कॅम्पेनिंग चालू केलेलं आहे। नाही, ठीक आहे, जे आमचं ज्याला आपण निवडणूक आयोग नाही, महानगरपालिकेला काय शक्य आहे, कारण शेवटी दोन्ही वॉर्डच्या मधलं हे तर ते शक्य असेल तर आम्ही करूही। आणि शेवटी लोकांची मागणी इकडे पत्रव्यवहार करायचा का तिकडे करायचा, त्यांना सुलभ काय आहे त्याची तिथे आम्ही घोले स्वतः लक्ष घालताय, तर आम्ही नक्की त्यांच्यासाठी काय चांगलं आहे ते करू।